तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळीपालन हा व्यवसाय परवडतो किंवा नाही परवडत. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा फर्स्ट टाईम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला पब्लिक, तर मी तुम्हाला सांगतो जर आपलं शेळीपालन व्यवसाय हा परवडतो की नाही परवडतो. तर सर्वप्रथम म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित जर असेल, म्हणजे त्यांचं म्हणजे एक माणूस जर तुम्ही त्यासाठी पैसा जर ठेवला तर शेळीपालन हे 100% परवडतं मित्रांनो. तर हे बघू शकता, जास्त 4-5 शेळ्यांचं नफा होतो की तोटा होतो. तर मी तुम्हाला सांगतो, माझं पण जास्त काही नाही, 4-5 शेळ्यांचं शेळीपालन आहे पब्लिक. हे बघू शकता माझ्या पाठीमागे हे शेळ्या आहेत, जास्त नाही 4-5 आहेत. आणि इकडं बिट्टलचा बोकड आणलेला आहे आपण लागवडीसाठी. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय जर हा केला तर तो परवडतो मित्रांनो. जर तुमचं व्यवस्थित मेंटेनन्स जर तुम्ही केलं तर एक माणूस स्पेशल त्यासाठी ठेवला तर 100% तुम्हाला शेळीपालन परवडतं मित्रांनो. आणि हे बघू शकता माझ्या 4-5 शेळ्या आहेत आणि ह्याच्यासाठी मी स्पेशल मित्रांनो मी एकलाच असतो मित्रांनो या माझ्या शेळ्यांसाठी. तर मित्रांनो, शेळी ही 6 महिन्यात एकदा येते हे मित्रांनो खरं आहे, पण तिचं लागण्याचं ते कालावधी, शेळी वर्षात 2दा येत नाही तर 1.5 वर्षात शेळी 2दा येते मित्रांनो. तर हा खरा मुद्दा आहे मित्रांनो. शेळी ही 2-1.5 वर्षांनी येते मित्रांनो. हे राय, शेळी ही आपली 1.5 वर्षांनी येते. तर 1 वर्षांनी तुम्ही ऐकलं असेल 1 वर्षात डबल पैसे 2दा वेळ, तर तसं काही नाही पब्लिक. तर शेळीला वेण्यासाठी 1.5 वर्ष लागते. आणि 1.5 वर्षात जरी तुम्ही जरी दुसऱ्या वेळात जरी शेळ्या असल्या तर मग 1.5 वर्षात तुमची 4 कडं होऊ शकतात आणि त्यातून तुमचा नफा होऊ शकतो. एका शेळी मागं 4 कडं जरी धरली तर 1.5 वर्ष मागं धरली मित्रांनो. आणि बरेच शेळीपालक काय सांगतात 1 वर्षात 2दा येते, तर ते म्हणजे अक्षरशः चुकीचं आहे मित्रांनो. आणि ते दुसऱ्याला सल्ला देणं पण तो पण चुकीचा आहे, खोटं बोलून तरी त्यांना काय भेटणार. मित्रांनो, शेळी ही 1.5 वर्षाला येते आणि ह्यांना आपण खुराक ते नियोजन पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगतच असतो पब्लिक. तर ते जरा वाढ ते असल्यामुळे जर आज काय व्हिडिओ एवढा तुम्हाला आवाज जर येत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून थोडा आवाज वाढून आपल्या एवढं हे ऐका पब्लिक. बघू शकता आता हे शेळ्या आहेत, ह्यांना आपण व्यवस्थित जर खुराक ते दिला तर शेळ्या पण तंदुरुस्त राहतात आणि कडांना ह्यांना पेंड ते दिली तर कडांना पण दूध पुरते मित्रांनो. घेताना जर दुधाच्या शेळ्या घ्या, म्हणजे काय होतं, जे कडे मरतुकले होतात मरतुकडे ते म्हणजे होत नाही. तर दूध जितकं असेल तितकं म्हणजे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे लहान पिल्लांसाठी. कारण की त्यांची लहानपणी जर वाढ झाली तरच ते पुढं चांगले होऊ शकतात, नाही तर ते खराब पण होऊ शकतात. आणि तरी बघू शकतो मी अशी गव्हाण बनवलेली आहे. तर माझं 1.5-2 वर्षाचा अनुभव असल्यामुळं मी हे सगळं केलेलं आहे. आणि ₹0 खर्चात माझं पूर्ण शेड झालेलं आहे. फक्त या गव्हाणीला 3.5 लागलेले आहे, 3,500 रुपये. आणि शेड माझं ₹0 खर्चातलं आहे. आणि ते कोंबड्या ह्याच्यात म्हणजे मी चारा सोडतो सकाळ सकाळी. कोंबड्या जे ह्याच्यात वेचून काही पाहिजे लागतं ते खातात, गोचिड वगैरे पिसवा काय होत नाही. तर आता सकाळ सकाळी बघू शकता झाडून नाही घेतलं, झाडाच्या आधी मी ह्याच्यात कोंबड्या सोडतो. बऱ्याच 10-15 कोंबड्या आहेत आपले. आणि तुम्ही शेळीपालकांच्या ह्याच्यात पालकांना माझं सांगणं आहे, तुम्ही आपल्या शेळीपालनाच्या जे 4-5 कोंबड्याचं ते कुक्कुटपालन करू शकता. कारण की जे गोचिड ते होतात ते होत नाही. तर बघू शकता मित्रांनो, आता दूध कॅपॅसिटी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, तर ही कास दाखवली मी तुम्हाला शेळीची. तर माझं शेळीपालन तुम्हाला कसं वाटलं ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमचं शेळीपालन मला पण कळवा की कशा प्रकारे चालू आहे, कशा प्रकारे नाही. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सर्वप्रथम मुद्दा म्हणजे आपण बोकड सुधारण्याची सिरीज स्टार्ट केलेली, तर तुम्ही डेली बघत जा पब्लिक. तर 2-3 दिवस झाले आपण सिरीज स्टार्ट केलेली, 2 दिवस झाले. आजचा 3रा व्हिडिओ पण येणार आहे. तुम्ही आपल्या त्या सिरीजला पण खूप सपोर्ट द्या मित्रांनो. एवढा काय सपोर्ट म्हणा असं भेटला नाही आपल्या 2 दिवसाच्या व्हिडिओला. इथून पुढं तरी खूप सपोर्ट करा पब्लिक आपल्या मराठी मुलाला. तर मी तुम्हाला शेळीपालनाची माहिती सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यामुळे आपल्या चॅनलला भारी भारी व्हिडिओ येतात मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू अशाच नवीन
अशा भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.